रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार, चॅनेलवरून अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री बबन पोद्दारांच्या आकृत या कथासंग्रहातील कथा आपणासमोर सादर करीत आहे. कथेचं अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण चॅनेलवरती पहिल्यांदाच जर आला असाल आणि माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्ले ऑलचं बटन दाबा. तर ऐकूया कथा बबन पोद्दारांच्या आकृत या कथासंग्रहातील कथा गाठ भेट. गेली 2.5-3 महिने हातरून धरलेलं शांताबाईचं आज काही खरं नव्हतं. सकाळचं 10 वाजल्यापासून घशाला गरगर लागली होती. बुबळा आतल्यात सैरभैर धावत होती. उषा पायथ्याला तिच्या 3 लेकी बसून होत्या. तिचं डोळं रडून रडून सुजून गेलं. तर आया सखू थुरलीनं तिचं कपाळ कुरवाळलं. 2 वेळा हाका मारल्या. बुबळं नुसतीच हल्ली. हो नाही कचू नाही. शांताबाईला ठेवलेली खोली आणि बाहेरची पडवी तुडून भरलेली. कसं काय होतं यात कुणीतरी विचारलं आणि अण्णा पाटलानं नुसतीच वाकडी तिकडी मान हलावली. खरं नाही बघा, थोरल्यासाठी तग धरलाय निसता. अण्णा फाटातल्या फाटातच पुटपाटला. कवाशी कळवलंय थोरल्याला? मगाच्याच म्हाताऱ्यानं मोरचा प्रश्न सुरू केला. घरघर सुरू झाली तवाच फोन करून आलूया बाळूला. अण्णानं मोरची माहिती पुरवली. माणसाचा सपाटा सुरूच होता. बापाई माणसं एक एक करीत खोलीत डोकवून जात होती. खाटावरच्या शांताबाईला बघून वारल्या पापण्यांची बाहेर पडत होती. आत बसलेल्या बाया बापड्या डोळ्यावरनं पदराचा बोळा फिरवीत मुक्यानंच बसून होत्या. पोस्टमनच्या घराची राया पार पलटून गेली होती. आई ग उघड की ग डोळं, वाईच बोल की आमच्या संगट. डोळं भरून बघून घे. मुसमुसत धाकली बोलली. आई गप्पच. धाकलीनं मग गळा काढला. अण्णा पाटील लगबगीनं आत आला. धाकलीला त्यानं जवळ घेतलं. तिची समजूत काढता काढता त्याच्या नाखीनं आलं. ओगा गप बाजेबाई, आता नुसतं डोळ्याने बघायचं समद. अगं तिचं ठेसाने येऊन ठेपलं या. सुखानं जाऊ दे माऊलीला. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात बी पाणी आलं. तेवढ्यात दिंडीतनं बाळू आला. धाकलीनं त्याच्या गळ्यात मान टाकली आणि ते मुसमुसत रडायला लागली. काय मानला दादा, कवाचा येतो या? मधलीने विचारलं. लगोलग निघतो मानलाय. अरे म्हणजे किती वाजता? अगं निघाला असेल 11 11:30ला. याला पाहिजे एवढ्यात. बाळूच्या आवाजाचा वेध घेत शांताबाईची बुबळा हल्ली. तिला बघून बाळूच्या डोळ्यात तळ तयार झाला. धरण फुटल्यावानी डोळं गळायला लागलं. अण्णा पाटील आता निव्वळ एरबडून गेला होता. पोस्टमनला सांभाळू का दाखलेला समजवू त्याचं त्याला काय कळन असं झालं. बेताडाचा आधार घेत त्यानं दोघांनी बी कुशीत घेतलं. अरे म्हणला, अरे येड का खुळं तुम्ही, रगड सेवा केली या तुम्ही आईची. आता अशा वक्ताला धीर सोडायचा नाही. आणि मला सांगा, तुम्ही जर असा धीर सोडला तर ह्या 3 बहिणी कुणाच्या तोंडाकडे बघायचं र? असं डोळं गाळू नका समाजा लेकरानू. नगा रडू नका. खरं म्हणजे शांताबाईच्या जन्माचं सोनं झालं सोनं. जाऊ दे आता तिला सुखानं. अण्णाच्या मुखातनं देवच बोलला खराखुरा. खरंच शांताबाईच्या जन्माचं सोनं करून शांताबाईनं जन्माचं सोनं करून दावलं होतं. पोटाला 5 लेकरं. थोरला जन्मला आणि मायलेक दोघं बी वरीसभर हातरून धरून पडलं. दोघांच्या आयुष्याची दोर बळकट म्हणून वाचले.
शांताबाई तर मरणाच्या दारातनं माघारी आली होती. मोर पोटाला अजून 4 पोरं जन्माला आली. नवरा शाळेत शाळा मास्तर होता. 4थी पातूरची एक शिक्षकी शाळा. ओलीचा पगार, उमद्याचं घर, ना जमीन ना जुमला, ना शेत ना भात, दुसरं काय बी साधन नाही. पोटाला एक सोडून 5 पोरांचा लोढणा. काय करावं, कुठं जावं. थोरला वाईच कळता झाला आणि माऊलीनं कष्टाचा डोंगर उपसीत राहिली. कामाची कसली लाज तिनं बाळगली नाही. रोजवर शेतात भांगलणीला जायची, सुईगीत भुईमुगाच्या शेंगा तोडायला जायची, जोंधळा खोडायला जायची. 1 वाटा शेंगा मिळायच्या, जोंधळ्याची कणसं मिळायची. एक दिवस ढकलत होती. थोरल्याला कष्टाची सवय आपोआपच लागली. कळता सवरता झाल्यावर त्याची बी मदत व्हायला लागली. पोटच्या 5च्या ठेक्याला माय लेकरं उठायची. पाटच्या 5च्या ठेक्याला माय लेकरं उठायची. गावात एक बिकरी होती, त्यातनं माल घ्यायची. आणि पोरग ताजं पाव बटार असं करत गावातनं फेऱ्या मारून यायचं. सकाळी ₹12 आण्याचा खुर्दा सुटायचा. बाजाराच्या दिवशी सकाळची शाळा सुटल्यावर पोरग रसिकलाल गुजराच्या किराणा दुकानात जायचं. दिवसभर उन्हातानात कष्ट करायचं. लेकराला किराणा मालाची धनधान्याची पोती उचलायला लागायची. दिवसभराच्या कष्टानं जीव आंबून जायचा. हिशोब झाल्यावर रातचं घरला यायचं. आईमुरं दिवसभराच्या मजुरीचं पैसं वंजळीत धरून उभं राहायचा. शांती त्याला पोटाशी घ्यायची, मटामटा मुख घ्यायची. त्याचं घट्ट पडलेल्या तळहाताला वाईच गोड तेल चोळत बसायची. त्याचं तळहात आपल्या हातात घेऊन आपलं कपाळ आणि गालफाड कुरवळत बसायची. डोळ्यातलं पाणी पापण्याच्या वळचणीला धुवाधार वाह्याला लागायचं. एकाएकी तिच्यातली माऊली डोलायची आणि बोलायची. डोलता डोलता ती बोलायला लागायची. माझ्या काळजाच्या तुकड्या, मोर हेच कष्ट उपयोगी पडणार आहे ती बरं कर. कष्टानं माणूस लय मोठा होतो. अरे दिस काय असंच राहणार आहे ती वय. मोठा हो, शाळा शिकून झालं म्हणजे चांगली नोकरी लागल. माझ्या सोनुल्याला माझ्या ह्या घट पडलेल्या हातानं सोन्याचं दिस बघायला पाहिजेत बघ मला. लय मोठा हो. आणि खरंच शांतीनं मनात येवजल्यावानी समद झालं. अहो, उन्हा पावसाची थंडी वाऱ्याची दिवस आणि अनवानी पायाखाली तुडवीत पोरानं कष्ट उपसलं. पावन बटार इकना तिका, पायपीट सावताच्या कष्ट आणि 4 भावंडाच्या साळला कारणी लागलं. बाजाराच्या दिवसाचं कष्ट शांतीच्या संसाराला उपयोगी आलं. अंगभर दढूत कापडं मिळायला लागली आणि रोजची वरातान जराशी सैल झाली. सणसूद तिला करायला यायला लागलं. जमिनीवरची ढगाची सावली तरातरा पळावी तसं दिस आणि रात पळाल्या. त्या दिवशी सणाचा वार होता. शांतीनं वाईच पुराण घातलं होतं. डाळीचं पीठ भिजवून घेतलं. कुरड्या पापड्या तळणाचा गाणा काढला. भैरोबाच्या देवाला निवेद दावणीय आणि समधी जेवायला बसा तिनं थोरल्याला सांगितलं. थोरला निवेद घेऊन आला. येताना गावातल्या पोस्टमननं त्याच्या नावानं आलेली सरकारी लखोटा दिला होता. काय हाय राहतात? आल्या शांतीने विचारलं. अगं दम व्हायच, आत तरी येऊ दे, थोरला बोलला. निवेद दावून आलेलं ताट तिनं भुईवर ठेवलं आणि पोस्टमननं दिलेलं पाकिट जपून फुडीत तो समोरच्या भिंतीच्या कडेला बसला. आतला कागद तिनं दोन्ही बाजूनं एक येळ निहाळला. एक ओळ मग त्यानं मनातल्या मनात एका दमात वाचून काढली. शांतीन 4 भावंड बाजूला बसून थोरल्याच्या डोळ्याकडं टकामका बघत होते. समद्यांच्या नजरा त्याच्यावर रुतलेल्या होत्या. अरे काय हाय र, कुणाकडनं आलंय पाकिट? होटाचा चंबू करीत शांतूनेच पुन्हा विचारलं. आणि तो कागद तिच्या पायावर ठेवत थोरल्यानं तिला दंडवत घातलं.
डोळं डबडबून गेलं. आय, नोकरीची ऑर्डर आहे माझ्या. सरकारी नोकरी मिळाली मला. पगार बी जहाक आहे. तिकडं पुण्याला नेमणूक झाली या. 4 महिन्यामागं मी कोल्हापूरला गेलो होतो का नाही परीक्षा द्यायला. पास झालोय आता मी. आई, मला आता कामाला रुजू व्हायला सांगितलंय. त्याच्या डोळ्यातनं वळवाचा पाऊस नुसता पाझरत होता. कडकडीत हातानं उन्हानं तापलेल्या धरणीवर वळवाचा पाऊस चांगला तासभर कोसळावा तशी शांताची अवस्था झाली. उरा अभिमानानं भरून आला. अंबाबाई पावली बघ आपल्याला. तिचंच हात आहे ती डोसक्यावरती. त्याला उठवीत तिनं कुशीत घेतलं आणि ती बोलली, कवापासून जाणार आहेस कामावर? त्याच्या कपाळावरनं हात फिरवत ती म्हणली, सोमवारी. आणि ती पाकी येरबडून गेली. सोमवार? अरे म्हणजे 4च दिवस राहिलं की. उजव्या हाताचा अंगठा करंगळीपासून 4 बोटांना लावत होटात ती पुटपटली. आता बसून नाही भागायचं असं काहीतरी म्हणत ती झपाटल्यावानी जागची हल्ली. लिंबावरच्या खारोटीनं जशी तारांबळ होती का नाही तशी तिची तारांबळ सुरू झाली. हातातली कामं झपाट्यानं उरकून ती उठली आणि लागा बाहेर रस्त्यावर आली. गावातल्या बहिरोबाच्या देवळात जाऊन तशी ती मोहर बनपुरीतल्या अंबाबाईची वटी भरून आली. काळी सुपा एवढं झालं होतं तिचं. मोरचं 3 दिवस मग तिच्या हातापायाला दम नव्हता. त्याचं कपडं धुणं नीटनेटकं धुवून ठेवलं. तिकडं गेल्यावर 4-8 दिवस पुरल एवढं गोडाधोड तिनं करून ठेवलं. वाटचं ताण लाडू भूक लाडू करून पण ठेवलं. घरातली एकुलती एक लोखंडी बॅग साफसूफ केली आणि आल्या गेल्या प्रत्येकाला ती सांगायला लागली, लेकाला सरकारी नोकरी लागली या. हो, सरकारी नोकरी लागली या. अहो, असं सांगता तिचं 3 दिवस कसं संपलं तिला कळलं नाही. आयतवारी सकाळी शांतीचं अख्खं घर कोंबडा आरवायच्या आत अगोदर उठून बसलं. सकाळीच थोरला निघणार होता. सामानाची लोखंडी पेटी घेऊन समदेच मोठ्या रस्त्याला आले. पुण्याला जायच्या फाट्यावरनं एकच एसटी होती. गावापासून 10-12 कोसावरच्या तालुक्याच्या ठिकाणावरनं ती सकाळी सुटायची आणि 9च्या आसपास फाट्यावर यायची. थोरला, 4 भावंड आणि शांती गाडीची वाट बघत रस्त्याच्या कडेला थांबली होती. आणि एकाएकी शांती सैरभर झाली, येडीपिशी झाली, पापण्या कापूस झाला. आता माझं लेकरू उद्यापासून कसं करेल, कुठं राहील, काय खाईल, कसं झोपल, असल्या 1 ना 2 1760 प्रश्नांच्या बेंडोळ्या तिच्या भोवती फिरायला आणि गटांगळ्या खायला लागल्या. वावटळीनं तिचं काळीज उडायला लागलं. एकाएकी ती उठली आणि थोरल्याचं मस्तक कुरवाळत त्याला सांगायला लागली, नीट राहा तिकडं. 2-3 दिवसामागं एक कागद धाडीत जा. ख्याल कुशाली कळवीत जा राजा. तिकडं शेरगावात कुणी कुणाचं नसतं या. आपली आपण काळजी घ्यायची. इकडं घोर लावून घ्यायचा नाही इकडचा. अजून काय बाई ती सांगत राहिली आणि समजावायला लागली. थोरला प्रत्येक सबूत काळजात साठवून ठेवत होता आणि होय 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 ग होय 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 असं म्हणत मुंडका हलवत होता. एवढ्यात वरल्या अंगानं फुपाटा उडवीत एसटी येताना दिसली आणि बघता पुढ्यात येऊन उभी राहिली. कंडक्टरनं दार उघडलं. थुरली पेटी आत सरकली. आईच्या पायावर पुन्हा एकदा माथा टेकावला. पायधूळ कपाळाला लावली आणि तो आत गेला. दरवाजा बंद झाला. फुपाटा उडवीत गाडीनं वेग घेतला. शांतीचं डोळं गळायला लागलं. हत्तीच्या पावसावानी डोळ्यासनी धारा लागल्या. गाडी दिसेनाशी होईसपर्यंत ती वरती धरलेला तळवा हात हलवत राहिली. मगाशी कापूस झालेल्या पापण्या आता शिस झाल्या होत्या. दाखलीला कडेला उचलून घेत तिनं 3 लेकरांना घेऊन तिनं घरचा रस्ता धरला. समद घर सुन वाटायला लागलं. बिथरलेल्या हरणावानी तिची अवस्था झाली होती. दिवसामागनं दिवस जात राहिलं. घराचा काया पालट झाला.
आठवड्याला 2 टपालं आणि महिना संपल्याबरोबर बऱ्यापैकी पैसे येत राहिलं. 3 पोरांची लग्न, त्यांच्या शाळा समद मनाजोगं झालं. मधला बी पोस्टात चिकटला. अगोदर थैल्या आणायचा न्यायचा ही काम मिळालं. मग मोर पोस्टमन झाला. सोन्याचं दिस म्हणायचं ती हीच की. बघता बघता दिस जात होतं. शांतीच्या आयुष्याची संध्याकाळ आता दिसायला लागली होती. दैवाची करणी आणि नारळात पाणी, दुसरं काय. त्यानं जन्माला घातली आणि चांगलं दिस दावलं. आपण समध्या कटपुतली बाहुल्या, दोर त्याच्या हातात. आपण निस्तं नाचायचं, आला दिस पदरात पाडून घ्यायचा. त्या दिवशी सकाळी अपशकुनी वावटळीवाणी आली. त्या दिवशीची सकाळ अपशकुनी वावटळीवाणी आली. शांतीनं झोपेतच हातपाय वाकडं केलं. अर्धांगवायू काय म्हणतात तो ह्योच. निम्म्या अंगातलं समद बळच गेलं. एका बाजूला ती लुळी पडली. जवळ फकस्त धाकली होती. शेजारी पाजारी धावून आलं. लगोलग दवाखाना धावला. बाळूच्या नोकरीचं ठिकाण बदललेलं. आईला आशानं असं झाले. असं कळवल्यावर वाऱ्यागत तो पळत आला. दादाला कळवलं, तो बी आला. रगड उपचार झालं, औषध झालं, झाडपाला झाला. पण कशाचं कायच साथ देईन अशी झाली. मोठ्या डॉक्टरांना घरी घेऊन यायला सांगितलं. घरीच सेवा करा म्हणाले. तसल्या अवस्थेत बाळूनं तिला घरी आणलं. सेवा चालू केली. कसाबसा 1.5 महिना गेला. मधनं लिखी येऊन जायच्या. थोरला येऊन जायचा. बाळू सेवा करायचा, हवं नको त्यो बघायचा. काल वाईट जास्तच झालं. पोटात पाणी बी ठरना. शांतीनं औषध सोडून दिलं आणि 3 लेकी धावल्या आईभोवती जमा झाल्या. सकाळी एकदमच घशातनं गरगर यायला लागली. डॉक्टर आलं. समद्यासनी बोलवून घ्या म्हणलं. थोरल्याला फोन झाला. पोस्टमनचं घर कासावीस झालं. माणसाने गज भरलं. अण्णा पाटील सैरबैर झाला. अरे कुणालाच काय सुसनासं झालं. शांती निव्वळ थोरल्याची वाट बघत होती. समदा जीव कुडीत जमा झाला होता. घशाशी धडका मारत होता. बुबळा आतल्यात हालत होती. लवाराच्या भात्यावानी छाती नुसती वर खाली होत होती. तिने पुरी आईच्या जीवाची घालमेल वल्ल्यागार पापण्याने बघत होती. आणि बाहेर गलका झाला. आला थोरला आला कुणीतरी म्हणलं. कापऱ्या पावलानं थोरला पळतच आत गेला. आपल्यासाठी तिळतिळानं झिजलेल्या माऊलीला बघून त्याला बडबडून आलं. आबाळ फुटल्यावाने डोळं वाहायला लागलं. आलास दादा? अरे ऐकावापासून वाट बघती. अरे धाकली बोलली. दादा 2 चमचं पाणी घाल तिच्या मुखात. बाळूनं पाण्याची वाटी चमचा थोरल्याच्या हातात देत तो म्हणला. थरथर त्या बोटानं वाटी हातात घेत थोरल्यानं आईकडं बघितलं. गपगार डोळ्यातली बुबळं भिरभिरली. फटवली सहू काढलं. आय डोळं उघड की ग, मी आलूया. आय ग डोळं उघड की. तो बोलला आणि कुठनं काय कोणास ठाऊ. शांतीच्या अंगात ओलीचं बळ आलं. मगासपासनं निपचित पडलेला आपला चेहरा तिनं मोठ्या कष्टानं आबदार फिरावला. पापण्या तरातरा हल्ल्या. दोन्ही बोळं लुकलुकू करायला लागली. काहीतरी हुडकायला लागली. थोरल्याच्या डोळ्यावरती जाऊन तिनं थांबली. फट काहीतरी पुटपुटायला लागलं. आपला एक हात शाबूत होता. तो हलवत त्याच्याकडे बघत शांतीनं मान हालावली. आतल्या आत शांती काहीतरी बोलत होती. फट नुसतंच हालत होतं. काय म्हणतीया काय सुधी कळत नव्हतं. आय त्यानं हाक मारली. तिनं येवलीशी मान हालावली चिमणीवाणी. त्याचं डोळं पुन्हा गळायला लागलं. वड्याला महापूर आल्यावानी पापण्यांची अवस्था झाली होती. पोटच्या गोळ्याला डोळं भरून साठवत शांतीनं
हळूच हळूच पापण्या मिटून घेतल्या. आतली बुबळं हिसावा घ्यायला लागली आणि हालायची थांबली. हळूहळू घशातली गरगर कमी व्हायला लागली. आवाज बारीक बारीक व्हायला लागला. आईला बरं वाटतं या जणू. त्यानं बाळूला सांगितलं. सकाळी लईच का घाबरं केलं तर आमासनी. मधली पण म्हणली, आता तू आल्यावर बघ उतार पडत चाललाय थोडा थोडा. तीच मोरं बोलली, बरं झालं टाकोटोका आलास ते. लोक दिसला आणि दुखणं पडलं, दुसरं काय म्हणायचं. अण्णा पाटील बसल्या जाग्यावरनं हालत बोलला, आता पडू द्या तिला. आता फरक पडतोय का नाही बघा. अरे आईच्या माया असती या. थोरल्याकडे बघत अण्णा म्हणले. शांतीच्या उशाला ठेवलेल्या अंबाबाईच्या फोटोमोर हात जोडून थोरला उभा राहिला. तिच्या अंगावरचं पांघरून त्यानं आईसपैस साफ केलं. तिचा चेहरा आता चांगला दिसायला लागला होता. निस्तेज कपाळावर वायचराया आल्यासारखं वाटत होतं. मी आईजवळ आहे, तू घे जरा दमणूक झाली असेल. धाकलीनं असं म्हणलं थोरला बाहेर आला. बाहेरच्या पायरीवर बसत त्यानं बेताडाचा आधार घेतला. आता वाटेल बरं आईला. बाळूच्या डोळ्यात बघत तो पुटपटला. पडवीतली गर्दी हळूहळू कमी व्हायला लागली. उठता उठता बाया बापड्या, चांगलं बरं वाटू दे रे माऊलीला, चांगलं बरं वाटू दे असं म्हणत म्हणत उठत होत्या. कुणीतरी थोरल्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणले, हे बघ बाबा, आता जाऊ नगस, आईला बरं वाटल्या वेगार. नाही जात, खरं की नाही जात. डोळं बसत थोरला बोलला. 5 मिनिटं अशीच गेली. दिस असताला गेला. गुरंढोरं घराकडे परतायला लागली होती. थंडीनं आपला हातपाय पसरायला सुरुवात केली होती. आभाळात एक एक चांदणी पेरानं उभारायला लागली होती. थोरला पायरीवरच गुडघ्यात मान घालून खुपसून बसला होता आणि शांतीच्या उशाशी बसलेल्या धाकलीनं आतनच हंबरडा फोडला, आई ग. आईला साथ घालत ती वरडायला लागली, हमसून हमसून रडायला लागली. धडपडत थोरला उठला आणि आतमध्ये धावला. अण्णा पाटलानं शांतीच्या नाकापुढं सूत धरलं आणि मोठ्या कष्टानं आपली लांब लचक मान दोन्ही दिशेला हलवली. गंगाजळ घाला, आईच्या तोंडात गंगाजळ घाला. थोरल्याला जवळ घेत अण्णानं सांगितलं. चमच्यातनं उलीचं गंगाजळ थोरल्यानं माऊलीच्या मुखात घातलं आणि तिच्या पायाशी त्यानं लोळान घेतलं. तवर बाहेर गाव गोळा झालतं. तिघी लेकीन बाळू पोस्टमॅन उरबडवून रडायला लागलं होतं. थोरल्याची गाठभेट झाली. एक म्हातारं कोणाला तरी इचरीत होतं. होई, अरे त्याच्यातच जीव गोळा करून ठेवला होता माऊलीने. तेव्हा आला तवा जाग्यावर परान ठेवला बघ, दुसरं कोणीतरी म्हणलं. आणि ती शेवटची भेट नजरत साठवीत थोरला दाही मुकलून रडायला लागला. मोरची जुळणी करायला अण्णा पाटील बाहेर रस्त्यावरती आला. तवा उगवतीला चंद्राची कोर दिसायला लागली होती. शांताबाई आता पातूर त्या चंद्राच्या कोरच्या पल्याड, तिच्या बी पल्याड पुचली होती. आणि मावळतीला आभाळात एक चांदणी थेट खाली पातूर येताना दिसली आणि दिसता दिसता मधीच गुडूप झाली. धन्यवाद.